मी पॉडकास्टर, लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट. दुसऱ्या महायुद्धातली ही गोष्ट आहे. डिसेंबर 1944चा तो काळ होता. फिलिपिन्सच्या लुबांग या छोट्याशा बेटावरती जॅपनीज इंटेलिजन्स ऑफिसर लेफ्टनंट हिरू ओनाडा आणि त्याचे 3 साथीदार यांना ठेवण्यात आलं होतं. वरिष्ठांकडनं सूचना अगदी स्पष्ट होत्या. एक म्हणजे फिलिपिन्समध्ये ऑलरेडी अमेरिकन सैन्य पोचलेलं आहे, त्यांना तुमची पोस्ट घेऊ द्यायची नाही. दुसरं म्हणजे काहीही झालं तरी शरण जायचं नाही. आणि तिसरी म्हणजे काही पण झालं तरी आत्महत्या पण करायची नाही. या 3 सूचना घेऊन या चौघांनी आपली कामगिरी अगदी चोख पार पाडली. पण पुढे ऑगस्ट 1945मध्ये अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले आणि जपान शरण आला. जर्मनी त्या अगोदरच शरण आला होता आणि त्याच्यामुळे युद्ध संपले. पण ह्या छोट्याशा बेटावरती ही बातमी पोचणार कशी? आणि त्यात पण ही चौघे आत घनदाट जंगलात कुठेतरी लपली होती. त्यांच्यापर्यंत ती बातमी न पोचल्यामुळे त्यांनी आपलं युद्ध सुरूच ठेवलं. अजूनही बेटावरचे रहिवासी आणि तिथले पोलीस हे त्यांचे शत्रूच होते. ते लोक लपून छपून स्थानिकांवरती आणि तिथल्या पोलिसांवर हमला करत होते. स्थानिकांनी युद्ध संपल्याचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न केला. आधी लाऊडस्पीकरमधनं भोंग्यातनं जापनीज भाषेमध्ये अनाऊन्समेंट केली, पण आपल्याला शरण आणण्याचा हा एक शत्रूचा कट आहे, डाव आहे असंच त्या चौघांनी ठरवलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पुढे जापनीज भाषेत पत्रकं लिहिण्यात आली आणि ती जंगलात टाकण्यात आली. त्याच्याकडेही या चौघांनी दुर्लक्ष केलं. त्यानंतर तर मात्र जॅपनीज आर्मीच्या सही शिक्क्यासह आणि ते पण विमानातनं पत्रकं टाकण्यात आली. त्या पत्रकांना या चौघांनी बघितलं, चांगलं निरखून तपासणी केली आणि निरखून बघितल्यानंतर ही पत्रकं खरी असूच शकत नाही असं त्यांनी ठरवलं आणि आपलं युद्ध सुरूच ठेवलं. आता त्यांचा न्यूसन्स खूपच वाढत चालला होता. ही लोकं रात्री बेरात्री कधी पण निघायची आणि शेत पेटवून टाकायचे, जनावरं पळवून घेऊन जायचे, जनावरं मोकळे करायचे, बोटी बांधलेल्या असायच्या त्यांचे दोर कापून टाकायचे, असे काय काय करायला लागले. स्थानिक लोक आणि प्रशासन खूप चिडलं होतं. ते यांना पकडायचा, त्यांना मारायचा खूप प्रयत्न करत होते. पण हे चौघंही एकतर प्रशिक्षित इंटेलिजन्स ऑफिसर असल्यामुळे कसं लपायचं, कुठे लपायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अगदी अतिशय छान माहिती होत्या. हा गनिमी कावा त्यांचं पुढे अनेक वर्ष चालू राहिला. युद्ध संपलं 1945मध्ये. त्याच्यानंतर 1 नाही 2 नाही तब्बल 5 वर्ष त्यांच्यातलं कोणीही सापडलं नाही. सप्टेंबर 1949मध्ये त्यांच्यातला एक युइची अकात्सू हा काही कारणांमुळे त्यांच्यापासून वेगळा झाला आणि पुढे 6 महिने तो एकटा राहून त्यानंतर त्यांनी तिथल्या स्थानिक पोलिसांना आपली शरणागती दिली. जनावरांना मारून, जंगलातली फळं खाऊन, सारख्या आपल्या जागा बदलून, लपून छपून उरलेली तिघं आपलं युद्ध करतच होती. पुढे 1952मध्ये त्यांच्या परिवाराच्या लोकांचे फोटो आणि पत्र पण विमानातनं टाकण्यात आली. ती पण शत्रूची युक्ती आहे असं उरलेल्या तिघांनी ठरवलं. 1953मध्ये त्यांच्यातला शिमाडा याला स्थानिक मच्छीमारांशी झालेल्या चकमकीत गोळी लागली आणि तो जखमी झाला. पण ओनाड्यानेच त्याची शुश्रूषा केली आणि तो परत बरा झाला. पण परत काहीच महिन्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तो मारला गेला. हे साल होतं 1953. युद्ध संपलं होतं 1945 साली. म्हणजे 8 वर्ष झाली होती. आता उरले होते 2 जणं. ही दोघे पुढे अजून 1 नाही 2 नाही तब्बल 20 वर्षे तग धरून होते. आता युद्ध संपून 27 वर्षे झाली होती. साल होतं 1972. 1972मध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत कोजुगा हा ओनाडाचा उरलेला शेवटचा साथीदार मारला गेला. आता ओनाडा एकटा उरला होता. या 27 वर्षात हिरू ओनाडाला कोणीही बघितलेलं नव्हतं. ओनाडा तिथे अजूनही होता. शेतं जायला जात होती, जनावरं पण मारल्या जात होती, पण ओनाडा काही कोणाला दिसत नव्हता. आता जपानमध्ये आणि स्थानिक लोकांमध्ये अशा काही अफवा पसरल्या होत्या की ओनाडा कधीच मेलेला आहे आणि त्याचं भूत हे सगळं काही करतं आहे, किंवा ओनाडाकडे अशी काही शक्ती आहे ज्याच्यामुळे तो गायब होतो. ह्या अशा सगळ्या अफवा पसरल्यामुळे जपानमध्ये आता या हिरू ओनाड्याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. 1973चा तो काळ होता. जगभरात जिप्सी परंपरा थोडी उदयास येऊ लागली होती. भटकंती लोकांची चालू झाली होती.
आणि त्याच्यातच जापानमधला असाच एक जिप्सी नोरिओ सुझुकी हा एक तरुण, याला 3 गोष्टी करायच्या होत्या. एक तर लेफ्टनंट ओनाडाला शोधायचं होतं, दुसरं जंगलात एक पांडा बघायचा होता आणि तिसरं त्याला येती बघायचं होतं. सगळ्यात पहिलं जे त्याचं लक्ष होतं ते म्हणजे ओनाडाला शोधणं. म्हणून तो लुबांग या बेटावरती आला. तिथे तो 3 दिवस फिरल्यानंतर त्याला शेवटी कसं तरी ओनाडा सापडला. त्या दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या. सुझुकीने त्याला सांगितलं की खरंच युद्ध संपलेलं आहे आणि आता खूप पाणी वाहून गेलेलं आहे. तंत्रज्ञान खूप प्रगत झालेलं आहे. जापान युद्धातनं सावरून आता एक प्रगत राष्ट्र बनलेलं आहे. पण ओनाडानी तरीही सरेंडर करायचं तर ते त्याच्या वरिष्ठांनी सांगितल्यावरच असं ठामपणे सांगितलं. नोरिओ सुझुकी हा परत जापानला गेला आणि तिथल्या मिलिटरीला आणि शासनाला हे सगळं सांगितलं. बरं, आता त्याच्या अधिकाऱ्याला शोधणं पण काही सोपी गोष्ट नव्हती, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या युद्धापूर्वीच्या होत्या. हा हिरो ओनाडा नेमका कुठल्या रेजिमेंटमध्ये होता, कुठल्या बटालियनमध्ये होता, त्याचे ऑफिसर्स कोण होते, हे सगळे रेकॉर्ड शोधणं कॉम्प्युटर आधीच्या त्या जमान्यात खूपच अवघड गोष्ट होती. आणि त्या लोकांनी कसं तरी करून ओनाडाचा कमांडिंग ऑफिसर मेजर योशिमी टानिगुची ह्याला शोधून काढलं, त्याला तिथे लुबांगला पाठवलं आणि त्याच्या करवी ओनाडाला सांगितलं की नाही रे बाबा, खरंच युद्ध संपलेलं आहे, युद्ध संपून 27-28 वर्ष झालेली आहेत आणि तू आता तुझी शरणागती देऊ शकतो, तू देशाची खूप सेवा केली आहेस. हे त्याच्या कमांडिंग ऑफिसरकडनं ऐकल्यावरती हिरो ओनाडानी फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींसमोर आपली शरणागती दिली. आपली एक खूप जुनी झालेली 30 वर्ष जुनी त्याला गंज लागलेला होता अशी बंदूक आणि त्याची सामुराय स्वॉर्ड ह्या दोन्ही त्यांनी सरेंडर केल्या आणि अशा रीतीने 27-28 वर्ष गनिमी काम्यांनी अज्ञातवासात राहून देशाची सेवा करून हिरो ओनाडा शेवटी शरण आला. फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींनी त्याला सगळ्याच्यातनं त्याला मुक्त केलं. त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. तो पुढे जापानला वापस आला आणि त्यांनी बघितलं की खरंच खूप पाणी वाहून गेलेलं आहे. पण चांगली गोष्ट पण झालेली आहे की जापान हे आता खूप प्रगत राष्ट्र झालेलं आहे. मोठमोठ्या इमारती, मोटारी ह्या सगळ्या गोष्टी त्याला दिसायला लागल्या होत्या. तो काही वर्ष जापानला राहिला, पण त्याच्यानंतर तो ब्राझीलला शिफ्ट झाला आणि तिथे त्यांनी शेती वगैरे केली. नमस्कार. इन्स्पिरेशन कट्टाचा हा 60वा भाग आहे. आपण दरवेळेस कुठल्या तरी पाहुण्यांशी गप्पा मारतो, पण आज एक थोडासा बदल म्हणून ही एक गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोचवा, कारण तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देता आहे. ॲपल पॉडकास्ट, स्पॉटिफाय, गाना, यूट्यूब सगळीकडेच अनेक लोक ऐकतात आहेत, पण माझ्यापर्यंत प्रतिक्रिया पण पोचवा. तिथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट टाका. मी पॉडकास्टर आहे, माझ्या इंस्टाग्राम पेजला लाईक करा. स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्टवर मला फॉलो करा, 5 स्टार रेटिंग द्या. ही हिरो ओनाडाची आपण जी गोष्ट ऐकली ती जापानच्या इतिहासातली एकमेव गोष्ट नाही आहे. अजून एक अशीच गोष्ट म्हणजे सोइची योकाई याची आहे. हा सोइची योकाई जो आहे तो पण एक जापानचा सैनिक होता आणि तो गुआम या एका पॅसिफिक ओशनमधल्या एका बेटावरती होता. तिथे अमेरिकेने ते बेट जिंकून घेतल्यावरती काही लोक पळून गेले, काही लोक लपून बसली. अमेरिकन सैन्याला त्यांनी शरणागती दिली नाहीत. एक 10 लोक होते, त्याच्यापैकी काही लोक नंतर वेगळे झाले आणि शेवटी हा सोइची योकाई हा एकटाच उरला. यांनी काय केलं असावं, यांनी जमिनीत एक गुहा तयार केली, जमिनीत खोदून एक गुहा तयार केली, तिथे छान राहण्याची सोय स्वतःसाठी केली. ती गुहा वरतून तो पाना-पाचोळ्या यांनी सगळ्यांनी झाकून ठेवायचा आणि तो कधीही दिवसा बाहेर निघायचा नाही. तो फक्त रात्रीच बाहेर निघायचा. रात्री बाहेर निघायचा, थोडी मासेमारी करायचा किंवा फळं खायचा, त्याच्यावर तो जगत होता. पण त्यांनी पण त्या अज्ञातवासात तो किती वर्ष राहिला असेल, तर 1944 साली युद्ध संपलं किंवा अमेरिकेने त्या बेटाचा ताबा घेतला आणि हा सोइची योकाई हा त्याच्यानंतर तब्बल 27 वर्ष अखेर तिथे लपून बसला होता. कोणालाही तो सापडला नाही. 1972मध्ये योगायोगाने तिथल्या 2 स्थानिक मच्छीमारांना हा माणूस दिसला आणि त्यांनी आदिमानवांसारखे कपडे वगैरे घातले होते. अशा प्रकारचा तो माणूस त्यांना दिसला आणि त्याच्यानंतर या सोइची
काईची तो सापडला आणि मग परत त्याला जपानमध्ये पाठवण्यात आलं. तिथे त्याचं स्वागत वगैरे झालं. त्याचबरोबर टिरिओ नाकामुरा नावाचा पण एक जापनीज सैनिक होता. तो मूळचा तैवानचा होता, पण हा जपानच्या सैन्यात होता आणि तो इंडोनेशियामधली एका मोरटाई नावाच्या एका बेटावरती, छोट्याशा बेटावरती तो तिथे होता. तिथे पण अगेन अमेरिकेने 1944 साली ते बेट ताब्यात घेतलं. लढाई संपली, पण काही लोकांनी अगेन तिथे पण सरेंडर केलं नाही, ते पण लपून राहिले. त्याच्यातनं पण हा तिरिओ नाकामुरा नंतर एकटाच वेगळा झाला आणि त्यांनी एक खूप घनदाट जंगलामध्ये एक छोटीशी आपली झोपडी बनवून तो तिथे राहत होता आणि तो तर 1974 पर्यंत तिथे राहत होता. म्हणजे 30 वर्ष तो कोणालाही न दिसता न सापडता तो तिथे राहिला एकटाच. आणि त्याच्यानंतर एकदा एक ॲक्सिडेंटली एका विमानचालकाला आकाशातनं त्याची एक झोपडी दिसली एका खूप दुर्गम रिमोट लोकेशनवरती आणि मग त्यांनी इंडोनेशियन ऑथॉरिटीजला कळवलं. मग तिथे इंडोनेशियन पोलीस आणि आर्मी गेली, त्याला पकडलं आणि मग त्याला जपानला पाठवणार होते. पण त्यांनी डिसाईड केलं की नाही, मला जपानला जायचं नाही आहे, मी तैवानला जातो, कारण तो मूळचा तैवानचा होता. त्याला तैवानला पाठवण्यात आलं. आता आधीचे जे दोन लोक होते, योइची आणि ओनाडा, हे लोक जॅपनीज होते. ते दोघं जपानमध्ये गेले. तिथे त्यांचं खूप स्वागत झालं, त्यांना खूप हिरोज वेलकम म्हणतात तसं झालं. पण हा नाकामुरा बिचारा हा तैवानला गेला आणि आता 30 वर्ष उलटून गेले होते. तैवान जपान आता वेगवेगळे झालेले होते. तैवानी सैनिकांच्या पेन्शन्सबद्दलचे वगैरे नियम सगळे बदललेले होते. त्याच्यामुळे याला बिचाराला अतिशय कमी पैसा जपान सरकारकडनं मिळाला. मग तिथल्या तैवानच्या प्रेसमध्ये आणि ह्या सगळ्यामध्ये खूप त्याच्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी झाली. मग काही लोकांनी मिळूनच त्याच्यासाठी पैसा गोळा केला. पण हा बिचारा काही दिवसातच पुढे लंग कॅन्सरनी मेला. पण हे तिघंजणं इतके वर्ष एकटेच बिना कोणाला दिसता कसे काय राहू शकले, हे एक आश्चर्यच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की जपानमध्ये एक मॉडर्न आता जी सोसायटी आहे तिथे पण असंच एकटं राहण्याची, मुद्दामून एकटं राहण्याची लोकांना खूप सवय झालेली आहे. त्याला एक टर्म आहे, हिकिकोमोरी. आता हे हिकिकोमोरी म्हणजे तिथले जे जॅपनीज तरुण आहेत ना, ते वर्षानुवर्ष एकाच खोलीत स्वतःला बंद करून ठेवतात, तिथेच राहतात, एकटेच राहतात. काय त्यांना आनंद मिळतो माहीत नाही, पण जाऊ दे, आपण त्या विषयावरती बोलणार नाही आहोत. या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कळवा. आज गोष्ट सांगण्याचं अजून एक कारण पण आहे. ते म्हणजे की युवल नोआ हरारीचं पुस्तक समजा तुम्ही वाचलं असेल, सेपियन्स, किंवा इतर काही टेड टॉक्स किंवा पुस्तकातनं तुम्ही समजा वाचलं असेल, तर मानवाची उत्पत्ती झाली आणि इतर प्राण्यांची झाली नाही. याच्या मागचं एक कारण असं पण सांगतात की माणूस हा एकमेकांशी गप्पा करायला लागला होता. म्हणजे इतर जे प्राणी किंवा पक्षी असतात हे एकमेकाबरोबर कम्युनिकेट करतात, पण त्यांचं कम्युनिकेशन हे 3 गोष्टींपुरतंच मर्यादित असतं. म्हणजे फूड, डेंजर आणि सेक्स. म्हणजे एक तर कुठे खायला मिळू शकतं आहे, कुठे मिळणार नाही, कुठे पाणी आहे, कुठे नाही आहे, किंवा कोणी शिकारी येतं आहे, नाही येतं आहे, किंवा रिप्रोडक्शन. या 3 विषय सोडून प्राणी एकमेकाशी युजली कम्युनिकेट करत नाही. म्हणजे आपल्याला तरी आत्तापर्यंत त्याचा शोध लागलेला नाही आहे. पण माणूस हा कट्टे टाकायला लागला होता, एकमेकाशी गप्पा करायला लागला होता आणि त्या गप्पांमधनं बऱ्याच गोष्टी पुढे येत गेल्या. म्हणजे कुठलीही गोष्ट जी आज अस्तित्वात आहे ती कधी ना कधी कोणाच्या तरी स्वप्नात आली होती आणि मग त्याचं हळूहळू रूपांतर खऱ्या वस्तूमध्ये झालं, हे तर आपल्याला माहितीच आहे. तर हे जे स्वप्नरंजन आहे ते अशा गप्पांमधनंच येतं ना. म्हणजे एखादी गोष्ट, ही आत्ता आपण हिरो उन्हाळ्याची गोष्ट ऐकली, याच्यातनं अनेक गोष्टी की याच्यात देशभक्ती आहे, कमिटमेंट आहे, ऑर्डर पाळण्याचं त्याचं कसब आहे, अजून अनेक गोष्टी त्याच्यातनं शिकता येऊ शकतात. म्हणजे ऑफकोर्स मी त्याच्यातनं काही बोध घ्यावा म्हणून ही काही गोष्ट सांगितलेली नाही आहे, पण गप्पांमधनं अशा अनेक गोष्टी आपल्या कळत नकळत आपल्याला समजतात की ज्याच्यामुळे आपल्यातच काही ना काही बदल घडतो. तो चांगला वाईट हा त्या गोष्टीवरती आणि कोणी सांगितलं त्याच्यावरती डिपेंड पण करतं. बट चांगले पुस्तकं चांगल्या गोष्टी ऐकून, चांगले पॉडकास्ट ऐकून, चांगले यूट्यूब व्हिडिओज बघून हळूहळू का होईना डेफिनेटली आपल्या आयुष्यात, आपल्या मनावरती एक चांगला सकारात्मक बदल नक्कीच पडतो. त्यामुळे तुम्हाला कट्टा टाकायची सवय असेल, मित्रांबरोबर गप्पा करायची सवय असेल,
फुजूल फोका मारायची सवय असेल तरी ते काही वाईट नाही आहे, चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यातनं काही ना काही, कधी ना कधी चांगले सकारात्मक विचार, मानसिकता आपली होत जाते. आणि म्हणूनच अशाच गोष्टी रूपात मला आलेले अनुभव मी एका पुस्तकात ते मांडलेले आहेत. त्या पुस्तकाचं नाव आहे जो जे वांछील, आणि हे पुस्तक नीमट्री लॅब्स यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि ते लवकरच आपल्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत. ते आलं की ते कुठून विकत घेता येईल याची लिंक्स मी डेफिनेटली शेअर करीलच. ते नक्की विकत घेऊन वाचा आणि लोकांबरोबर पण शेअर करा. परत आपण काही इतर प्रेरणादायी लोकांसोबत गप्पा करायला या कट्ट्यावरती भेटणार आहेच, पण मधून अशा गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतील अशी आशा करतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. हा पॉडकास्ट कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. inspiration.katta@gmail.com वर. धन्यवाद.